नमस्कार, मी स्नेहा आणि आपण पाहताय एसबीपी न्यूज। एसबीपी न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आज 14 नंबर या ठिकाणी तुळजाभवानी सांस्कृतिक कला केंद्राच्या परिसरात आपण आलेलो आहोत। मध्यरात्रीच्या सुमारास इथे गोळीबार झालाय असं देखील समजतंय। आपण इथे नेमकी ह्या परिसरात काय परिस्थिती आहे पाहण्याचा प्रयत्न करूया। इथे आता आपण जर बघितलं तर कोणीच नाहीये, परंतु कोणी नसताना इथे ह्या खुर्च्या वगैरे उचलण्याचं काम चालू होतं। त्याचं देखील मी व्हिडिओ शूट केलेला आहे आणि इथले मागच्या साईडला जे जेसीबी वगैरे चालू होते, इथे जी अस्वच्छता होती ते काढण्याचं काम देखील इथे चालू होतं। तर आता इथं जेसीबी वगैरे काहीच नाहीये आणि जर एसपी साहेब इथे येत आहेत तर ते त्यांना इथं काही आक्षेपार्ह गोष्टी आढळू नये यासाठी इथे सगळी व्यवस्था केली आहे का। काही कचरा आपण बघितला तर तो देखील जाळण्यात आलेला आहे। त्याचबरोबर इथं कोणी नाही आहे ह्या गोष्टीचा फायदा घेऊन अनेक गोष्टी ज्या काही आहेत त्या बाजूच्या त्या शेडमध्ये आहेत त्या हलवण्यात आलेल्या आहेत। आपण जर बघितलं इथं तर ह्या खुर्च्या ज्या आहेत त्या आतून आणून इथे ठेवण्यात आल्यात। आणखी काही खुर्च्या आहेत बघा आणून ठेवतायत। मग इथं असं वाटतंय की इथं त्यांची कला सादर करायची हे ठिकाण आता त्यांनी ह्या ठिकाणी खुर्च्या आणून ठेवल्यात असं दिसतंय। परंतु मग त्या खुर्च्या तिकडं का होत्या हा देखील प्रश्न उपस्थित होतोय। का इकडं खुर्च्या का आणतायत तुम्ही? खुर्च्या का आणताय तिकडं? हा काय कधी नेला होता? हा, सकाळी तुम्हाला माहित झालं तरी तुम्ही खुर्च्या धुवायला नेला? अच्छा, आपण जर बघितलं तर इथले कामगार देखील असं सांगतायत की त्या खुर्च्यांवरती डाग पडले होते त्याच्यामुळे त्या धुतल्यात असं सांगतात। हे तर खोललं होतं तुम्ही, आता खुर्च्या आणायला इकडे खोललं होतं हे, मग खुर्च्या न्यायला सगळे गेल्यानंतर खुर्च्या का घेतायत आणतायत? सगळे गेल्यानंतर का आणतायत खुर्च्या? बघा बरोबरच्या साईडने आपण जर बघितलं तर हा कचरा इथं जाळलाय। असं काय होतं त्या कचऱ्यात की तो जाळला देखील? काही पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय का हा देखील मुद्दा उपस्थित होतोय। हा कचरा कुणी जाळला? झाडूवाल्यांनी। केंद्रावरती जे काय आहे ती कला सादर करून त्यांचा उदरनिर्वाह चालवावा यासाठी कला केंद्राची असते। परंतु आपण जर बघितलं तर ह्या ठिकाणी दारूच्या बाटल्यांचा हा खच आपण पाहतोय। मग ह्या कला केंद्रावर नक्की चालतंय काय हे देखील महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर आपण जर बघितलं तर अनेक गोष्टी आपल्याला इथं पाहायला भेटतील। आणि मध्यरात्री गोळीबार झालाय तर ह्या कला केंद्रावरती किती वाजेपर्यंत कला सादर करण्याची परमिशन आहे हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। कारण त्यांच्या लायसनवरती त्याचा टायमिंग असतो, कधीपासून कधीपर्यंत ते चालू ठेवायचं। तर मध्यरात्रीच्याच वेळी हे चालू होतं की त्याच्यापेक्षा जास्त वेळ हे सगळं चालू होतं आणि त्यानंतर हा सगळा प्रकार घडलाय हा देखील मुद्दा उपस्थित होतोय। आणखी आपण जर बघितलं तर एवढ्या तातडीने जेसीबी आणून हे सगळं क्लीन करायचं काम केलं गेले। मग ह्यात परत असाही मुद्दा उपस्थित होतोय की ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या तातडीने का करण्यात आल्यात? एसपी साहेब येणार आहेत तर ते त्या रोडने येणार आहेत, मग ह्या मागच्या साईडला हे सगळं क्लीन करण्याचं काम का करण्यात आलंय
हे देखील सगळ्यांच्या समोर येणं गरजेचं आहे। आपण जर बघितलं तर याच ठिकाणी सकाळी जो JCB आणून हा कचरा इकडे लोटण्यात आलाय, एवढ्या तातडीने हे सगळं का करण्यात आलंय हे देखील महत्त्वाचं आहे। आणि त्याचबरोबर आपण जर सकाळी बघितलं तर इथे ताडपत्री नव्हती, परंतु आत्ता देखील ताडपत्री लावण्यात आली आहे आणि कोणी नाही आहे याचा फायदा घेऊन ते खुर्च्या वगैरे जे काय आहे ते हलवण्याचा प्रयत्न करतात। मग सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होतोय की जर काही असेलच तर एवढी गोपनीयता पाळण्याचं कारण नेमकं काय आहे। त्याचबरोबर दुसरा मुद्दा असा उपस्थित होतो की हे जे कला केंद्र आहे ते नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेलं असतं। अनेक वेळा इथं वेगवेगळ्या घटना देखील घडलेल्या आहेत, अनेक वेळा याच्या संदर्भात आपण व्हिडिओ देखील सोशल मीडियावर बघितले। तर मग आतापर्यंत पोलिसांनी ह्यावर कारवाई का केली नाही आणि आता जर नारायणगाव पोलीस स्टेशन इथं आलं आहे तर एवढी गोपनीयता का बाळगतंय हा देखील प्रश्न उपस्थित होतोय। खरं तर सगळ्यांनाच प्रश्न पडलाय की जुन्नर शिवजन्मभूमीत कला केंद्र नकोय, जे आण्याच्या कला केंद्राबाबत सगळ्यांनी आक्षेप घेतला, परंतु आता इथं जे कला केंद्र चालू आहेत त्याबाबत मग कोणीच का काही भूमिका मांडत नाहीये। मग ह्या सगळ्या गोष्टीवरती असा प्रश्न पुन्हा एकदा तयार होतो की याला कोणाचं राजकीय पाठबळ आहे का, हा देखील मुद्दा खरं तर उपस्थित होतोय। आम्ही ह्या सगळ्याबाबतच्या तुम्हाला माहिती अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचू, तोपर्यंत पाहत रहा SBP न्यूज।